Today we take new type of integral, that is px plus q upon ax square plus bx plus c. सोप्या भाषेत सांगायचा तर वरती लिनियर टर्म आहे आणि खाली क्वाड्रेटिक आहे. r वरती लिनियर आहे आणि अंडर रूट मध्ये क्वाड्रेटिक आहे, असंही चालते. म्हणजे रूट असलं नसलं इट इज नॉट इम्पॉर्टंट, पण टर्म असे पाहिजे एक्सप्रेशन. आणि या दोघांचं सोल्युशन पहा, सोल्युशनही लिहून दिलं आहे. वी हॅव टू सबस्टिट्यूट px प्लस q, हे दोन्ही हे नंबर आहे p q a b c. पुट px प्लस q इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ax स्क्वेअर प्लस, दोन्ही मध्ये एकच सबस्टिट्यूशन आहे, प्लस b. रूट असलं नसलं चालते, ठीक आहे. सो यालाच मी आता थोडंसं आपल्याला पाठायचं असलं पाहिजे की नाही, मग त्याच्यासाठी काय करतो, px प्लस q कोण आहे, न्यूमरेटर. पुट न्यूमरेटर, ही जी दुसरी लाईन आहे इट इज इझी टू रिमेंबर. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. बोला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c कोण आहे, डिनॉमिनेटर, प्लस b. हे लर्न करायला बरं मजा नाही आहे, याच्यात मजा आहे. So you have to put this numerator is equal to a into derivative of denominator. हे पहा डिनॉमिनेटर आहे, प्लस b. परंतु असं जर हे जर प्रॉब्लेम आला तर याचा डिनॉमिनेटर पुरा असं घ्यायचा. हे रूट आला, हे वाला प्रॉब्लेम आला, समजा रूट असलं तर पुट करताना रूट घेऊ नये. पुट करताना रूट नाही घ्यायचा, ते ओनली क्वाड्रेटिक एक्सप्रेशन. दोघांचं सबस्टिट्यूशन सेम आहे, फक्त रूटचाच फरक आहे डिनॉमिनेटर मध्ये. ओके. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू px प्लस q, याला मी न्यूमरेटर बोलतो. a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ या एक्सप्रेशनला डिनॉमिनेटर बोलतो. इथं तर पुरा डिनॉमिनेटर आहे, इथं नाही आहे. इथं फक्त रूट घ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. सबस्टिट्यूशन मध्ये हे रूट साईड नाही घ्यायची, हे डिनॉमिनेटर घ्यायचं, प्लस b. हे मोठे a आणि b, इथं छोटे a b c p q हे सगळे प्रॉब्लेमचे नंबर्स आहेत, प्रॉब्लेमचे कॉन्स्टंट आहे. हे मोठे a आणि b, दीज आर कॉन्स्टंट्स, न्यू कॉन्स्टंट्स. यांना कॅल्क्युलेट करावं लागेल बाय सॉल्विंग अबोव सबस्टिट्यूशन. यालाच मी सॉल्व करीन आणि तुम्हाला सॉल्व करून कॅपिटल A आणि B काढून दाखवेन. ठीक आहे. चला पहा, आपण याच्यावर प्रॉब्लेम घेऊ जेणेकरून हे चांगलं समजून जाईल. एक गोष्ट आणखी, हेच प्रॉब्लेम जर उलट असलं, हे वर असलं हे खाली असलं तर ही मेथड नाही लागत, मेथड बदलून जाते. इंटिग्रेशन मध्ये हे खतरनाक आयटम आहे. थोडंसं टर्न मागे पुढे केलं तर त्याची मेथड बदलून जाते. हे वर असलं हे खाली असलं तर त्याची मेथड झाली आहे आपली दुसऱ्या टाइप मध्ये, px अपॉन qx, पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. त्याच्यात आपण डिवाइड करत होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. इथं क्यूब आला तरी नाही चालत, हे स्टाईल नाही चालत. थोडंसं पॉवर मध्ये गडबड झाली तर हे मेथड जे लावून राहिलो ते लागणार नाही. मग कसं करायचं आहे, सो वरती लिनियर टर्म पाहिजे आणि खाली क्वाड्रेटिक पाहिजे. तर हे वाला सबस्टिट्यूशन लक्षात ठेवा. दोन्हीसाठी हे बरं आहे. px प्लस q लक्षात नाही ठेवता येत, काऊन की प्रॉब्लेम मध्ये असे नंबर येतात, मग p कोण आणि q कोण असं लक्षात नाही ठेवता येत. इट इज बेटर टू रिमेंबर. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. फक्त याच्यात डिनॉमिनेटर घेताना याच्यात फक्त क्वाड्रेटिक एक्सप्रेशन घ्यायचा, रूट घेऊ नये. हे सर्व सांगतो मी, प्रॉब्लेम आल्यावर सांगतो. ठीक आहे. याची प्रॉब्लेम एक्सरसाइज 3.2c मध्ये आहे. थर्ड एक्सरसाइज याची 3.2 मध्ये ABC असे काहीतरी नाव दिले आहे त्यांनी पुस्तकात. तर बरोबर पाय बोला, हे प्रॉब्लेम आपला आत्ताच इंटिग्रेशन मध्ये स्पेशल हे टाइप्स जे नाव देतो मी त्या टाइप मध्ये काहीतरी हेडिंग टाकत असतो. त्या हेडिंगशी हे इंटिग्रल मॅच होत असेल
तर या टाईपचा सोल्युशन आपलं करायचं आहे. बोला, इट इज लिनियर अपॉन क्वाड्रेटिक. पहा, दिसते की नाही? लिनियर अपॉन क्वाड्रेटिक. अंडर रूट असलं तरी चालते. अंडर रूटचे नंतर घेतो, पहिले बगर रूटचे घेऊ. आणि या दोघा रूट असो की नसो त्याचं सोल्युशन फिक्स आहे. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू, तो जे फॉर्म्युला सांगितलं ना तुम्हाला सेकंड वाला, तो लक्षात ठेवा. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू असा. या प्रॉब्लेमचा सोल्युशनच ते आहे, तिथून चालू होते पुट करण्यापासून. हे वाला पुट फंक्शन ते तसं वाला नाही आहे, दोन डोळेवाला फंक्शन डेरिव्हेटिव्ह, हे अलग आहे. याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला पुट करावं लागते. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b असं लिहायचं. लक्षात ठेवा, तो फॉर्म्युला पाठच करून घ्या. कोणता? ते दुसऱ्या बॉक्सवाला. पुट न्यूमरेटर, मी ते फॉर्म्युला बोलतो पण लिहिताना न्यूमरेटर म्हणजे हे लिहा. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. चला, आता याले सोडवा आणि तुम्हाला कॅपिटल ए बी भेटल. मग सगळं सांगतो तुम्हाला व्हाय वी आर डुइंग दिस. चला, हे काय 2x + 6 डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका आणि याला इक्वेशन 1 देऊन थांबतो. नाउ आय विल फाइंड a and b. a शी मल्टिप्लाय करा. ठीक आहे. आता याला खाली लिहितो. आता याने सॉल्व करून आपल्याला a आणि b काढायचा आहे. या इक्वेशनने सॉल्व करून a आणि b काढायचा आहे. ऐका, या साइडला कोण आहे? 3x + 4. मग या साइडला किती असलं पाहिजे? 3x आणि याने 4. समजले का? मॅथमॅटिक्स मध्ये 3 = 3 होते. 3 = -3 नाही होत. म्हणून इकडे 3x आहे तर या बाजूला 3x होईल, तरच इक्वल होईल. इकडे हे 4 आहे तर या बाजूलाही 4 लिहास लागेल. आणि आपण बोलू मग 3x + 4 = 3x + 4. हे तर पटते की नाही? 3x + 4 = 3x + 4. हे काय बरोबर करून राहिलो? ऐका, मग याला सॉल्व करायचं आहे. मग मी काय करीन, हे 2a ला मोडतो. ऐका, 2a ला मोडतो, याच्या जागेवर 3 लिहितो. बोला, 2a जर मोडलं आणि इथं 3 लिहिलं तर बोला 3x तयार होईल की नाही? अरे 2a ला मोडा याने आणि याच्या जागेवर 3 लिहा. बोला 3x तयार होईल. बोला, या बाजूला 3x + 4 आहे याच्यात, तर RHS मस्ट बी 3x + 4. मी सॉल्व करण्याची मेथड सांगून राहिलो. पहिले सुरुवात करतो आणि मग तुम्ही पाहा. आणि हे कॉन्स्टंट आहे, या दोघांची बेरीज 4 लिहितो. या दोघांचा सम 4 लिहितो, जेणेकरून या दोघांना मोडतो आणि याच्या जागेवर 4 लिहितो. बोला, परत आहे का? याच्या जागेवर 3 लिहितो. बोला 3x होईल. आणि या टोटल या दोघांच्या जागेवर 4 लिहितो. मग टोटल किती झाला? 3x + 4. या दोघांच्या जागेवर मोडून मी 4 लिहितो. परत आहे का? 3x + 4 मस्ट बी इक्वल टू 3x + 4. म्हणजेच या बाजूला 3x + 4 आहे तर या बाजूला 3x + 4च पाहिजे. हे आपली थीम आहे. अहो, हे तर इक्वल राहीलच, याच्यात काही शंकावाला काम नाही राहत. मग या टर्मले 3x बनवा. मग मी काय करीन, 2a ला मोडीन. 2a च्या जागेवर 3 लिहीन. बोला 3x तयार होईल. पहिला टर्म आला. आता या दोघांना मोडतो आणि याच्या जागेवर 4 लिहितो. तो बोला टोटल क्वांटिटी 3x + 4 होईल. परत ऐकून घ्या, या साइडला 3x + 4 आहे तर या साइडला 3x + 4च बनवा. मग बनवासाठी काय करावं लागेल? मला हे पोर्शन मोडा लागेल आणि याच्या जागेवर 3 लिहा. म्हणजे त्याला पहिला टर्म तयार. काऊन की x चा एकच टर्म आहे आणि हे दोन्ही आहे कॉन्स्टंट. या दोघांची बेरीज म्हणजे सम जे काही टोटल होईल हे टोटल 4 घ्या. तर इथं 4 लिहितो. तर बोला टोटल किती झाला? 3x + 4. याच्या टोटल जागेवर 4 लिहा आणि a2a च्या जागेवर 3 लिहा. तर बोला 3x + 4 असं तयार होते.
परत पहा, मी तुम्हाला सॅटिस्फाय करून देईन. देन हाऊ टू राईट दिस लाईन्स ते सांगतो. कोणते नंबर मॅथमॅटिक्स मध्ये 3 इज इक्वल टू 3 लिहिता येते, 3x इज इक्वल टू 3x लिहिता येते, असं काहीचे काही लिहिता येत नाही. -3 इज इक्वल टू -3 लिहिता येते. कोणताही नंबर बारीक जरी असलं 3 इज नॉट इक्वल टू 3.001 असं नाही लिहिता येत. 3 मस्ट बी इक्वल टू 3. ठीक आहे. ऐका, याच्यापासून हे 3 हे 4 हे काय बडबड चालू आहे ते सांगतो. या दोघांना याला इक्वेशनला सॉल्व्ह करायसाठी मी काय करीन, हे टर्म याच्या बरोबरीचा मानेन. बोला, कोएफिशियंट ऑफ x 3 आहे, इथं कोएफिशियंट ऑफ x किती आहे 2a. यांना इक्वेट करा. इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ x. कोएफिशियंट ऑफ x किती आहे 2a इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x अँड कॉन्स्टंट. इकडलं कॉन्स्टंट किती आहे 6a प्लस b. इकडलं कॉन्स्टंट किती आहे 4. तो 4 इज इक्वल टू दिस मच. म्हणजे x वाला टर्म इज इक्वल टू x वाला टर्म असा. x वाला टर्म 3x इज इक्वल टू x वाला टर्म असा. x कॅन्सल. बोला किती येते 2a इक्वल टू 3 अँड कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे पुरा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथं मी तेच लाईन लिहिली आहे. इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ x म्हणजे x चे टर्म इक्वल करा अँड कॉन्स्टंट इक्वल करा. आता या दोघांना सॉल्व करा, a आणि b सापडते आणि आय विल व्हेरीफाय द आन्सर आल्सो. ठीक आहे. मी तुमचं पूर्ण समाधान करून देईल. तर a ची व्हॅल्यू पहा सापडली की नाही, 2 ला हाकला इकडे अँड एक काम करा, याच्यात पुट करा इकडे a इक्वल टू 3/2. इथून b सापडून जाईल लवकर, हे कॅन्सल होते. सो इट इज 3 3 is 9. b is equal to 4 minus 9. Hence b is equal to minus 5. तो बोला a आणि b मिळाले. हे दोन कॉन्स्टंट आहेत. आता हे इक्वेशन 1 आहे, दिस साइड अँड दिस साइड. तर इक्वेशन 1 मध्ये देअरफॉर इक्वेशन 1 मध्ये तुम्ही एक काम करा, a आणि b पुट करा. पुट a आणि b. वाटल्यास इथं मी लाईन लिहितो, पुट व्हॅल्यूज ऑफ a and b इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कोण आहे का, हे लाईन इथं दिला आहे. चला मी LHS लिहितो पहिले. हे खाली जा, ही स्टेप आता खाली येऊ दे जा. 3x plus 4 is equal to, बोला a किती आला 3/2 into 2x plus 6 and plus b. b किती आला -5. परत आहे का इक्वेशन 1 3x plus 4 is equal to a ची व्हॅल्यू पुट करा 3/2 आणि b ची व्हॅल्यू पुट करा -5. तर हे प्लस इंटू मायनस मायनस लिहिता येते. चांगलं नाही दिसत, प्लस ए लिहा मायनस ए लिहा. आता दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. मग पहिले तर हे नाटक काय केलं हे सांगतो. आय विल व्हेरीफाय. तिकडे आहे का ए आणि बी जे घेतले आहे आपण ते करेक्ट आहे की नाही ते तुम्हाला मी व्हेरीफाय करून देतो. सी दिस साइड इज इक्वल टू दिस साइड बनते की नाही. जर बनत असेल तर हे जे मेथड बडबड करून राहिलो इट इज व्हेरी करेक्ट. बोला मी काय करतो, LHS तर काही सोडवता येत नाही, RHS सोडवा. बोला 3/2 into 2x 3x 3/2 into 6 कॅन्सल करा 9 होते. बोला 3x plus 4 एवढं. बोला LHS मध्ये किती होतं. ज्या a आणि b च्या व्हॅल्यू मी काढल्या ते एकदम करेक्ट आहे. a आणि b इथं पुट केल्या होत्या अँड याले जर मी सोडवलं तर बोला LHS येते की नाही. 3x plus 4 is equal to 3x plus 4. म्हणून मी जे काही सांगितलं तुम्हाला इथं हाऊ टू फाइंड a and b. मी म्हटलं तुम्हाला 3x is equal to 3x होते, दुसरं काही नाही होत. 3x equal to 9x करूच नका. 3x must be equal to 3x and constant is equal to constant. हेच लिहिलं आहे इथं पहा. Coefficient of x is equal to coefficient of x and constant is equal to constant.
अशा पद्धतीनं इथं या लाईनमध्ये लिहिलं आहे मी, आणखीन सांगेन. आणि याला जर सोडवलं तर एकदम करेक्ट आन्सर येते. आता याच्या RHS ला सोडवायचं नाही, ते व्हेरीफाय करासाठी सोडवलं होतं. आता हे जे काही केलं पुढच्या प्रॉब्लेम मध्ये परत समजून देतो, थोडंफार चांगलं समजून देतो. ठीक आहे, इझी आहे प्रोसेस, प्रॉब्लेम मोठेच आहे का. मग हे जे काढलं मी, हे जे सबस्टिट्यूशन आहे हे तिथं लिहिलं आहे विथ व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. हे 3x+4 बघा, हे कोण आहे, याले सोडवायचं नाही. याले सोडवलं तर किती उत्तर आलं होतं, अगेन यू विल गेट 3x+4. सोडवायचं नाही. मग हे जे 3x+4 ची हे नवीन व्हॅल्यू आहे ते इथं न्यूमरेटर मध्ये पुट करायची. या झालं, समजून आलं का. पाय हे पुरा तो लिहायचंच आहे. सो देअरफॉर आय काय म्हटलं मी, देअरफॉर आय बोला. हे जे वर आहे की नाही 3x+4, सो हे 3x+4 च्या जागेवर ही व्हॅल्यू लिहा. वरच्या 3x+4 च्या जागेवर हे इक्वल टू आहे ना, हे वाली व्हॅल्यू लिहा. मग काय होईल आहे का, 3/2 into 2x+6 minus 5. ठीक आहे. सो 3x+4 च्या जागेवर ही व्हॅल्यू लिहा, दिली हे पहा. आणि डिनॉमिनेटर थोडी बदलवलं, डिनॉमिनेटर तसंच राहू द्या. ऑलराईट, तर ए बी काढण्याची मेथड अशीच आहे. आता पुढे आहे का ना, या डिनॉमिनेटरला सिंगल टर्म माना, पुरा सिंगल माना. आणि याले वरती 2 टर्म आहे माझ्याजवळ, 1 आणि हे 2, 1 आणि 2. या दोघांच्या खाली डिनॉमिनेटर LCM सेपरेट करा. पुऱ्या डिनॉमिनेटरला सिंगल टर्म मानून घ्या. पुऱ्या डिनॉमिनेटरला असं सिंगल टर्म माना आणि याला दोघांच्या खाली सेपरेट करा. पहा मी करतो. समजलं का. हे आहे ना LCM, याला दोघांच्या खाली सेपरेट करा. असं इथं वरती 2 टर्म आहे, 1 हे 2, याला दोघांच्या खाली सेपरेट करा. किंवा उलटा केला, याचा LCM घेतलं तर एवढं येणार. नाव सेपरेट द इंटिग्रल ऑल्सो, मायनस साइन आहे ना, 2 इंटिग्रल बनवा. तर मनात तुम्ही सेपरेट करा अँड बोला कचरा बाहेर जाईल की नाही. 2 काम सोबत करा. मनात सेपरेट झाला समजून घ्या असा. ठीक आहे. आणि आता याची व्हॅल्यू लिहा, बोला कचरा बाहेर लिहा. ठीक आहे. आता याचा इंटिग्रल झाला सेपरेट, बोला कचरा बाहेर लिहा, कॉन्स्टंट बाहेर. ठीक आहे. चला बघा, मस्त झाला. आता हे सेकंड वाला इंटिग्रल पहा, हे कालच्या टाईपचा आहे, म्हणजे टाईप 5, 1 क्वाड्रेटिक. त्याच्या 2 स्टेप जे लिहून दिल्या होत्या ते इथं फॉलो करायचे. कालचे टाईपचे प्रॉब्लेम म्हणजेच कोणते, 1 क्वाड्रेटिकचे. ती टाईप पुरी याला सॉल्व्ह करावं लागतं. आणि हे कोण आहे, हे फिक्स आहे. तुम्हाला एक सबस्टिट्यूशनचा थेरम शिकवला आहे सुरुवातीला. थेरम 1 प्रूव्ह केला होता 5Tचा. त्याच्यात 2 कोरोलरीमध्ये 2 फॉर्म्युले लिहून दिले आहेत. एक फॉर्म्युला शिकवतो पहिले. इट इज फर्स्ट कोरोलरी. फॉर्म्युला खूप इझी आहे. हे फॉर्म्युल्याच्या लिस्टमध्ये लिहून घे जा. हे फॉर्म्युल्याच्या लिस्टमध्ये लिही जा. फॉर्म्युला खूप सोपा आहे, ऐका. इंटिग्रल ऑफ f' अपॉन fx इज इक्वल टू लॉग ऑफ fx. म्हणजेच काय, खाली फंक्शन पाहिजे आणि वरती तंतोतंत डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तंतोतंत शब्दाचा वापर याच्यासाठी करतो, एक्स्ट्रा टर्म नाही पाहिजे, कमी सुद्धा नाही पाहिजे. ठीक आहे. हे बघा, हे फंक्शन आणि हे तंतोतंत डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचा.
फंक्शन डेरिव्हेटिव्ह अपॉन फंक्शन याचा आन्सर डायरेक्ट लिहिता येते लॉग ऑफ एफ एक्स. किंवा आपण टाईप 4 मध्ये सबस्टिट्यूशन मध्ये टाईप 3 मध्ये टाईप 4 आहे ना या क्वाड्रेटिकची आधली टाईप सबस्टिट्यूशनची, त्या सबस्टिट्यूशन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. ऐका, हे जो पहिला इंटिग्रल आहे तो हरदम तुमचा या टाईप मध्ये, आता टाईप चालू आहे की नाही, पहिला इंटिग्रल तुमचा या फॉर्म्युल्यामध्ये येईल. हे फॉर्म्युला खूप सोपा आहे, ऐकून घ्या. खाली फंक्शन आहे हे वाला आणि वरती याचा डेरिव्हेटिव्ह आहे. बोला याचं डेरिव्हेटिव्ह हे होय की नाही? अरे x² + 6x + 5 चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? इट इज 2x + 6. बोला या फॉर्म्युल्यात फिट बसते की नाही? खालचं फंक्शन आहे, वरचं डेरिव्हेटिव्ह आहे आणि वरचं तंतोतंत डेरिव्हेटिव्ह आहे. इथं फालतूचे टर्म नाही पाहिजे, एक्स्ट्रा किंवा कमी सुद्धा नाही पाहिजे. तर बोला पहिल्या टर्मचा आन्सर जो राहील तो हे फॉर्म्युला देईल. परत ऐकून घ्या, खाली फंक्शन, वरती त्याचा एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह. तुम्ही पाहून घ्या, अशी सेटिंग असते इथं. बोला आन्सर किती लिहायचा? लॉग ऑफ एफ एक्स. एफ एक्स म्हणजे कोण? डिनॉमिनेटर. लॉग ऑफ डिनॉमिनेटर. या फॉर्म्युल्याचा वापर करून हे काम सोपं झालं आणि हे काम थोडासा वेळ लागल. इट इज द प्रिव्हियस टाईप 1 अपॉन क्वाड्रेटिक. त्याला 2 स्टेप राबवा लागते. मेक द कोएफिशियंट ऑफ x² 1 आणि परफेक्ट स्क्वेअर बनवा लागते या दोघांचा. चला बनवू हळूहळू. इकडलं सॉल्व झालाय, एक काम हलकं झालं ना आपलं. सो लेट अस टेक x², मेक द कोएफिशियंट ऑफ x² 1. तो 1 आहे सध्या. सो मिडल टर्म घ्या. सेकंड स्टेप अपॉन 2 3 होते. 3 चा स्क्वेअर ऍड करा, 3 चा स्क्वेअर सबट्रॅक्ट करा आणि +5. आता याची प्रोसेस सांगायची गरज नाही. 1 अपॉन क्वाड्रेटिकची ऍक्च्युअली दोन्ही टाईप झाल्या आहेत. हे पुटवाली टाईप आहे आणि हे मागची टाईप आहे 1 अपॉन क्वाड्रेटिक. एक सी लावून द्या. सी याच्यासाठी की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. एक इंटिग्रल सॉल्व्ह झाला तर सी तसा सर्वांचा आहे. सी सगळ्या इंटिग्रलचा आहे, परंतु पद्धत अशी आहे एकही सॉल्व्ह झाला तर सी जोडा लागते. तो सी शेवटपर्यंत चालत राहील. नाव लिसन. 3/2 log x² + 6x + 5 - 5 dx अपॉन. बोला पहिल्या 3 टर्मची जोडी अशी बनते x, दुसरा टर्म प्लस, तिसरा 3 होल स्क्वेअर आणि शेवटचे 2 असे बनवा -9 + 5 -4 4 काय लिहिता? 2 स्क्वेअर लिहा. बोला -4 टाइम्स प्लस व्हाट इज दिस? 1 अपॉन कैपिटल x² - a². 1 अपॉन x² - a². या 7 फॉर्म्युल्यामध्ये 6वा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2a log of x - a अपॉन x + a. बगैर फॉर्म्युल्यानं तुमचा काही हाल पत्ता होत नाही. सो फर्स्ट टर्म इज ॲज इट इज. हे तो सॉल्व्ह झालाच आहे. हे तो या फॉर्म्युल्यानं खूप मस्त सॉल्व्ह झाला आहे. पहिल्या इंटिग्रल मध्ये हेच फॉर्म्युला राहील आणि दुसरा इंटिग्रल आपलं 1 अपॉन क्वाड्रेटिकच राहील. बोला 1 अपॉन 2a, a 2 आहे, हे कॅपिटल x log x - a अपॉन x + a. x कोण आहे? हे कॅपिटल x - a अपॉन x + a. आता हे तर जमलं पाहिजे. 1/क्वाड्रेटिक 2-3 दिवस प्रॅक्टिस केली आपण पुरीची पुरी. 3/2 log x² + 6x + 5 - 5/4. थोड़ा सॉल्व करून लिहा. log बोला -3 + 2 and 3 + 2. That's all. हे झालं आन्सर. हे टाईप तशीही खूप लेंदी आहे, समजले का? तर याचा बिलकुल लांब लचक मोठा प्रॉब्लेम आहे, परंतु फिक्स पॅटर्न आहे. प्रॉब्लेमची साईज मोठी असून त्याचा पॅटर्न फिक्स आहे. सॉल्व याच पद्धतीने होते.
एकाचे 2 इंटिग्रल बनतात आणि मी आता पुढच्या प्रॉब्लेममध्ये आणखीन चांगलं समजून देतो. बघा नेक्स्ट क्वेश्चनचा पॅटर्न सेम आहे. किती प्रॉब्लेम सोडवा, लिनियर आहे का bx + q असं हे प्रॉब्लेमचं पॅटर्न आहे आपलं. आणि खाली क्वाड्रेटिक आहे. बघा ए बी सी पी क्यू कोणतेही नंबर राहतो त्याचा घेणदेण नाही. वरती लिनियर टर्म पाहिजे आणि खाली क्वाड्रेटिक पाहिजे. तर हे आपली 6वी टाईपचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, 6व्या टाईपचा. ठीक आहे. सध्या आता याचं सोल्युशन काय आहे ते जे सबस्टिट्यूशन लिहून दिलं आहे तुम्हाला टाईप मध्ये, तो याचं सोल्युशन काय. सबस्टिट्यूशन पुट न्यूमरेटर इज इक्वल टू, बोलायची तीच लाईन, सेकंड लाईन नाही लिहिली. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. जेव्हा न्यूमरेटर बोलतो तेव्हा हे वाला टर्म लिहा, इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. आता या सबस्टिट्यूशनला सोडवा अँड a b काढा. इट इज व्हेरी इझी. पहिले ऐकून घ्या. a इंटू हे सबस्टिट्यूशन एका फॉर्म्युल्यामध्ये मी एका बॉक्समध्ये लिहून दिला आहे. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. हे लर्न करा लागेल, आताच लर्न होते. ठीक आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, dx 6x + 1 प्लस b. आणि या सेकंड लाईनला इक्वेशन 1 द्यायचा. ही नंबरिंग फिक्स आहे सेकंड लाईनला. आता यानेच पुढे सोडवा तर कॅपिटल ए आणि बी च्या व्हॅल्यू भेटते. बोला ए शी मल्टिप्लाय करा अँड रिराइट LHS ऑल्सो. याला सोडवा, आपोआपच आन्सर भेटते. मग सोडवायचं कसं, काही लोड घेऊ नका. x वाला टर्म इज इक्वल टू x वाला टर्म असा, x वाला टर्म इज इक्वल टू x वाला टर्म अँड कॉन्स्टंट -1 इज इक्वल टू कॉन्स्टंट a प्लस b. बोला किती सोपं आहे. x वाला टर्म इज इक्वल टू x वाला टर्म हे असं. ऑफकोर्स x विल कॅन्सल. ठीक आहे ना, होऊ देऊ. x वाला टर्म इज इक्वल टू x वाला टर्म अँड कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट असं इक्वेट करायचं. हे x कॅन्सल होईल, होऊ दे. मग किती राहिलं, 5 इज इक्वल टू 6. याला असं नाही बोलायचं x वाला टर्म इज इक्वल टू x वाला टर्म. हे एकदमच गावरानी भाषा झाली. इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ x असं बोलायचं. बोला कोएफिशियंट ऑफ x इज 5 इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x इज 6a अँड कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे, -1 आणि इक्वल टू कॉन्स्टंट a प्लस b. तर लिहिताना असा पुरा लिहा लागते. इक्वेटिंग द कोएफिशियंट्स of x and also equating constants. Therefore 5 is equal to 6a असंही लिहिता येते किंवा इकडली साईड पहिले लिहिली छान दिसते. कोएफिशियंट ऑफ x इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x अँड इकडला कॉन्स्टंट पहिले लिहा a प्लस b इज इक्वल टू इकडला कॉन्स्टंट. तसं तर कोणतंही लिहिलं चालते, एका लाईन नंतर लाईनवर येऊन जाते. सो फ्रॉम हिअर ए आणि बी निघणं चालू होते. ए निघाला. नाव पुट व्हॅल्यू ऑफ ए, यू विल गेट बी. पुट व्हॅल्यू ऑफ ए 5/6 ला आपला तिकडे 6 इज एलसीएम -6 - 5 -11/6. तर ए आणि बी निघाले. पुट ए आणि बी इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 एक फिक्स आहे. कोणता, सेकंड लाईन. हे सबस्टिट्यूशन चा फॉर्म्युला आहे, तो लर्न करून पाठ लिहायचा. अँड सेकंड लाईन इज फिक्स आणि याचं नाव आहे इक्वेशन 1. 5x - 1 इज इक्वल टू, इथं ए आणि बी पुट करा. 5x - 1 इज इक्वल टू ए च्या जागेवर काय पुट करू, 5/6. बी च्या जागेवर हे -11/6. तसं प्लस आहे इथं, पण प्लस इंटू मायनस होईल बनणार. परत ऐका, पुट हे सबस्टिट्यूशन लर्न कर जा.
Put numerator is equal to a into derivative of denominator plus b. डेरिव्हेटिव्ह काढा, बस याला सोडवत जा, ए बी निघते. फटाफट पहा, हे डेरिव्हेटिव्ह काढलं, ए शी मल्टिप्लाय करा, ठीक आहे, आणि x चे टर्म इक्वेट करा. इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ x, कोएफिशियंट ऑफ x 6a इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x. आपापला इक्वेट, दुसऱ्याचं पाहायचंच नाही. x इज इक्वल टू x, कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. झाला, सोडवा, आला आन्सर. पुट a and b in equation 1. हे आहे तुमचं इक्वेशन 1. केलं. मग याचा काय फायदा, पुढे फायदा सांगतो ना. हे झाला मेन अर्ध भाग, प्रॉब्लेम अर्ध झाला. आता हे जे 5x - 1 आहे, दिस इज न्यूमरेटर ऑफ i. हे जी प्रॉब्लेम आहे ना, याचं न्यूमरेटर आहे. मग या न्यूमरेटरच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट करायची. या न्यूमरेटरच्या जागेवर हे आहे ना, ही व्हॅल्यू पुट करायची. चला करतो. हे सगळं फेअर वर्क आहे. I इज इक्वल टू, ठीक आहे, असं लिहिलं तर I इज इक्वल टू होते. आता परत 5x - 1 ची व्हॅल्यू लिहितो. डायरेक्ट चालते मला, ही लाईन डायरेक्ट चालते. समजले का? 5x - 1 आहे ना, याच्या जागेवर ही व्हॅल्यू घ्या आणि खालचं राहू द्या. ठीक आहे. आता याला सिंगल टर्म माना, फिक्स प्रोसेस आहे, कोणताही प्रॉब्लेम घ्या, फक्त हे नंबर बदलत जाईल. प्रोसेस फिक्स आहे, आन्सरिंगची मेथड फिक्स आहे. ऐका, याला सिंगल टर्म माना आणि वरती 2 टर्मच राहणार, 1 आणि 2. 1 आणि 2 या पुऱ्याला याच्या खाली आणि याच्या खाली सेपरेट करा. आरामात पहा, काही प्रॉब्लेम नाही. सर्व प्रॉब्लेम या शेपचे आहे, अशा साईजचे आहे, मोठेच आहे, छोटा बिलकुल एकही नाही. बोला, एल स्प्लिट अप द एलसीएम बिलो धिस अँड धिस. केलं. आता मधात मायनस येईल नाही तर प्लस येईल, तर इंटिग्रल गेट सेपरेट. इंटिग्रल गेट सेपरेट. ठीक आहे. आता कॉन्स्टंट बाहेर, मग एका स्टेप मध्ये सेपरेटही करा, हलाय, आणि कॉन्स्टंटही बाहेर काढा. परवडत नाही हे, फक्त कॉन्स्टंट साठी स्टेप नाही परवडत ना. हे कचरा बाहेर काढा. तुमच्या या टाइप मध्ये एका इंटिग्रलचे 2 इंटिग्रल होईल, अर्धम होईल, परमानंट. हे पहिला वाला इंटिग्रल जो होईल तो याच फॉर्म्युल्यात बसल, फिक्स आहे. आणि दुसरा वाला इंटिग्रल 1/, क्वाड्रेटिकच राहील. पहिला वाला इंटिग्रल हमेशा या फॉर्म्युल्याचा राहील. पहा ना मग, आहे की नाही? व्हॉट इज दिस फॉर्म्युला? एक वेळ आणखीन पाहून घ्या. खाली फंक्शन आहे, खाली फंक्शन आहे आणि वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह. खाली फंक्शन आहे, वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह मध्ये काही कमी जास्त नाही चालत, मायनस सुद्धा कमी चालत नाही. एखादा जास्त टर्म असला तोही नाही चालत. सांगेन मग, खाली फंक्शन पाहिजे आणि वरती त्याचा तंतोतंत डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तर या फॉर्म्युल्याचा आन्सर आहे लॉग ऑफ डिनॉमिनेटर, लॉग ऑफ एफ. हे पहा, खाली फंक्शन आहे की नाही? बोला, याचाच डेरिव्हेटिव्ह 1 आहे की नाही? तशी सेटिंग आहे, हरदम हेच फॉर्म्युला येईल. बोला, खाली फंक्शन आहे आणि काढा याचा डेरिव्हेटिव्ह 6x + 1. तर हे सबस्टिट्यूशन करतानाच हे पुट केला आहे, तोच येणार आहे. सो हे खाली फंक्शन, वरती डेरिव्हेटिव्ह, या फॉर्म्युल्यात बसते. याचा आन्सर लिहा. इट इज लॉग ऑफ डिनॉमिनेटर, असं वाचायचं, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे. हे 1/, क्वाड्रेटिक म्हणजे मागची टाईप आहे. मागची टाईप समजली. 1/, क्वाड्रेटिक. याला सॉल्व्ह करण्यासाठी 2 स्टेप आहे.
मेक द कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर 1. 3 कॉमन घ्या. आणि c लावून द्या. c कॉन्स्टंट, याचा अलग नाही, पुऱ्याचा एकच. पण या इंटिग्रलचा आन्सर आल्यामुळे c इथूनच लागून जाते. हे सांगितलं आहे तुम्हाला पहिले. ओके, याचा बाकी आहे. हे झाला, हे 3 ले बाहेर आणा आणि या दोन टर्मचा होल स्क्वेअर बनवा. 1 अपॉन क्वाड्रेटिकची टाइप आहे. प्रॉब्लेम आपोआपच मोठा होते. याचे प्रॉब्लेम छोटे आहेच नाही. dx अपॉन हे 3 बाहेर घेऊन घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 1/3x याचा होल स्क्वेअर बनवा. टेक द मिडल नंबर अपॉन 2 1/6 आणि याचा स्क्वेअर ऍड करा. सबट्रॅक्टही करा. अँड 2/3 अगेन. ठीक आहे, चला. 5/6 log 3x स्क्वेअर प्लस x प्लस 2 हे तर सॉल्व झालंच आहे. 11 अपॉन 18 dx अपॉन, सी द फर्स्ट 3 टर्म्स. पहिले 3 टर्म पहा. याचा होल स्क्वेअर लिहा. x पहिला टर्म, दुसरी साइन, तिसरा टर्म 1/6 स्क्वेअर. इज इट ओके? दिसत आहे बोर्डचा खालचा भाग वर लिहा. लिहित 5/6 log 11 upon 18. ठीक है, तो इंटीग्रल first 3 term gives you x, second sign, third term आणि शेवटचे 2 टर्म रफ मध्ये सोडवा. -1 अपॉन 36 प्लस 2/3 सॉल्व करो. -1 प्लस 36 अपॉन 3 12 12 दूनी 24 23 अपॉन 36 प्लस हे प्लस साइन. तर 23 अपॉन 36 ले असा लिहितो. काउंट फॉर्म्युला बनवायचा आहे. a स्क्वेअर बोला इट इज 23 अपॉन 36 सी लिहिलं. नाव तो फॉर्म्युला आला. कोणता आला? जेव्हा मी फॉर्म्युला बोलतो तो फॉर्म्युला चमकला पाहिजे, तुम्हाला दिसलं पाहिजे. आहे का? हे आहे तुमचं कॅपिटल एक्स, ax प्लस बी, एक्स स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला, ते 7 फॉर्म्युला शिकवले की नाही, त्यातला सेकंड फॉर्म्युला आहे. दॅट्स ऑल. बस आन्सर येते. हे आता इंटिग्रल राहिली, आन्सर लिहायचा आहे. बोलो, इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन, हे x आहे तुमचा, हे a आहे. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a. x म्हणजे हे मोठा x, a म्हणजे हे मोठा आहे. हळूहळू सॉल्व करा. आखरी लाइन लिहितो. आखरी लाइन 3x स्क्वेअर प्लस x प्लस 2. हे 6 वर जाते, 6 वर जाते. 6 आणि 18 कटते मग 3 tan इनवर्स. याचा 6 एलसीएम घ्या. हे 6 आणि हे 6 डिनॉमिनेटर सेम बनते, हेन्स कॅन्सल. बाकी उर्वरित लिहा. दॅट्स ऑल. दिस इज फायनल आन्सर. प्रॉब्लेम मोठेच आहे, त्याच्यात छोटे करता येत नाही. हे छोटा करूनच शिकवला. नाही तर आणखीन सॉल्व करायचा, मोठ्या पद्धतीने करायचा आहे तर ते 4-5 लाईन आणखीन जास्त लागते.
सो पुरी लमसम मोठी स्टेप चालते काऊन की दोन दोन इंटिग्रल याचे सॉल्व करावं लागतं. आजपर्यंत पण एक एकच इंटिग्रल सोडवले, इथं दोन दोन आहे. एक 1 क्वाड्रेटिक येते आणि एक हे आता जे फॉर्म्युला शिकवलं होतं इथं f'(x/f(x) तो येतो. ठीक आहे. चला म्हणजे या टाईपमध्ये दोन इंटिग्रल शिकवले यांनी सांगितले आहे. एक px+q/ax² + bx+c एक झाला फक्त. ते दुसरावाला अंडररूटवाला व्हायचा आहे. ठीक आहे. तर हे झालं आहे. तर याचे दोन प्रॉब्लेम मी सोडवले. तर आता तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचं आहे. फक्त दोनच प्रॉब्लेम दिले आहे आणि पुस्तकातलेच आहे म्हणून आन्सर व्हेरीफाय करता येईल. पहिला 2x+1 आहे वरचं. ठीक आहे. हे प्लस साईन आहे, हे मायनस साईन आहे. ऑलराईट, डू इट दिस मच. आपण याचा सेकंड पार्ट दुसऱ्या पिरियडमध्ये पाहू.